31 तारखेचा हा जो विषय आहे त्या दिवशी मी दरवर्षी मी 31 तारखेला देवीच्या चरणी जातो. जाणाऱ्या वर्षाला गुड बाय करतो, येणाऱ्या वर्षाचं स्वागत करतो ते देवाच्या पायाची जाऊन. आणि ही माझी 25 वर्षापासूनची परंपरा आहे. त्यामुळे मी गडावर असताना ही घटना घडली आणि ती गैरसमजुतीने झालेली घटना आहे. आता सध्या गावामध्ये शांतता आहे आणि आमचं गाव हे 30 वर्षापासून एकतेने राहणारं गाव आहे. पण गाडीच्या किरकोळ वादावरून ही घटना घडली आणि त्याच्यामध्ये आपसात भांडणं झाली. ती आपण आपल्या चॅनलद्वारे म्हणा की माहिती, पण सगळ्यांना आव्हान आम्ही केलं आहे की शेवटी गावाची शांतता, तालुक्याची शांतता आणि राज्याची शांतता ठेवण्याची जबाबदारी मंत्री म्हणून माझी आहे, गावकऱ्यांची आहे. तरी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आपण शांतता ठेवूया. आणि आता गावामध्ये शांतता आहे. आज संध्याकाळी 5 वाजता शांतता कमिटीची बैठक सुद्धा लावलेली आहे. पण त्यातल्या त्यात तिकडे जावं की इकडे जावं याचा संभ्रमात होतो. कारण इकडे अशा बातम्या होत्या की मंत्री नाराज आहे, चार्ज घेत नाहीये. तिकडे गेलो नाही, गावाकडे आला नाही. म्हणून बऱ्यापैकी गडावर गेल्यानंतर सकाळची आरती होती आणि काल दुपारपर्यंत मी मुंबईमध्ये पोहोचलो आणि आज तुमच्या समोर आहे. नाही, ऑलरेडी दोघं पार्ट्यांची जी ज्या ठिकाणी गुन्ह्यामध्ये ज्या लोकांचं नाव आली होती ते सगळ्यांना अरेस्ट करण्यात आलेलं आहे. आणि मोजक्या काही लोकांमुळे ह्या ज्या घटना घडलेल्या आहेत तर पोलीस त्या ठिकाणी तपास करतायत. आणि मला तरी असं वाटतं की गावाची शांतता प्रस्थापित झालेली आहे. पण प्राथमिक पोलिसांना जे वाटलं की कर्फ्यू लावली पाहिजे त्यांनी ती लावली होती. मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत ती पण उठवली जाणार आहे.